नाचणीच्या पिठाची मऊ लुसलुशीत फुगणारी आणि पोळपाटावर लाटून केलेली चपातीसारखी भाकरी अगदी सोप्या पद्धतीने आणि सहज. बऱ्याच जणांना भाकरी बनवायचं म्हणजे खूप टेन्शन असतं. नाचणी आणि ज्वारीच्या भाकऱ्या बनवायला थोडासा त्रास होतो. तर ड्राय असल्यामुळे चिकटपणा नसतो पिठाला, ग्लुटेन नसतं त्याच्यात, त्यामुळे त्या अशा छान अशा मळल्या जातात आणि असं ग्लुटेन नसल्यामुळे त्या कोरड्या राहतात आणि मग थापता येत नाही, लाटताही येत नाही. सोप्या पद्धतीने कशा करायच्या त्याच बघतोय. तर बघा परफेक्ट मऊ बघा चपातीसारखी झाली आहे भाकरी आणि अगदी सकाळी केल्या तर संध्याकाळपर्यंत पण त्या अशा मस्त मऊ लुसलुशीत राहतात. प्रवासात न्यायला उत्तम. आणि नाचणीची भाकरी आहे ना, भरपूर तूप लावून चहा बरोबर खायला तर एकदम मस्त, पौष्टिकसुद्धा. आता 1 कप नाचणीचं पीठ रेग्युलर दळून आणतो तसं, आणि 1/4 कपपेक्षा पण कमी तांदूळाचं पीठ घेतलं आहे मी. आणि ज्या वाटीने तांदूळाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने डबल मी पाणी घेणार आहे, म्हणजे 2 वाटी पाणी घेणार आहे. आणि पाणी छान उकळलं, मीठ घालणार आहे. थोडं मीठ ऑप्शनल आहे, तुम्हाला चालत असेल तर घाला. थोडं मीठ घालणार आहे, का मला मीठ घालून आवडतं. चहाबरोबर मग ती बुडवून खायला मला भाकरी आवडते, मीठ घातले. त्यानंतर तांदूळाचं जे 1 वाटी पीठ होतं ते पाणी त्या उकळत्या पाण्यात घालून लाटणीच्या ह्याने छान असं ढवळून एकजीव करा. 2 मिनटासाठी झाकण ठेवा, गॅस बंद करा. नंतर त्याच पिठात जर तुमच्याकडे जास्त पीठ असेल तर ते परातीत काढून घ्या. आपलं जे उकड जी आहे तांदूळाची, ज्याला आपण उकड म्हणतो, नसेल, माझं थोडं आहे तर मी त्याच्यातच परत सगळं नाचणीचं पीठ मिक्स केलं आहे आणि सगळं छान हलवून एकजीव करून घ्या. परातीत काढून घ्या आणि गरम गरमच ते मळायचं आहे, थंड व्हायला नाही द्यायचं आहे. थंड झालं की ते पीठ वातळ होणार आणि भाकऱ्या प्रॉपर लाटल्या नाही जाणार. आणि आता त्याला छानपैकी ओला पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं आहे. थोडं कोमट पाणी ठेवा एका बाजूला करून आणि ते थोडं थोडं घालून पीठ मस्त छान असं मळायचं आहे आणि चांगलं त्या पिठाला असं मळायचं आहे, रगडून रगडून, म्हणजे छानपैकी त्या पिठामध्ये चिकटपणा येतो. आणि आपण चपात्या लाटतो तशाच त्या पोळपाटावर आपण लाटणार आहोत. आता पहिलं पीठ छानपैकी मळून घेऊया. छान मळून झालं की ते हाताला किंवा आपल्या परातीला अजिबात चिटकत नाही. त्याच्यावरती मग आपल्याला कळतं की आपलं ते चांगलं प्रॉपर मळून झालं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जेवढ्या आकाराच्या बनवायच्यात भाकऱ्या तेवढा गोळा घ्या. मला एकदम मध्यम अशा छान लुसलुशीत बनवायच्या होत्या. प्रवासात न्यायला ह्या भाकऱ्या उत्तम, आणि नाचणी तर पौष्टिक, आणि गरमीत स्पेशली नाचणीच्या भाकऱ्या खातात. शुगरसाठी पण नाचणीच्या भाकऱ्या उत्तम, पण थापायला कठीण असल्यामुळे थोडंसं, म्हणजे सगळ्यांनाच कठीण नाही जात, कंटाळवाणं आहे थोडंसं. म्हणून मग अशा पद्धतीने केल्या तर हव्या तेवढ्या पातळ फुगतात, टम्म, आणि लुसलुशीत पण होतात. तर लाटून घेऊया. लाटताना आहे ना, वजन नाही लाटणीचं त्याच्यावर टाकायचं, अलगद नाजूक हाताने त्या लाटून घ्यायच्या. नाचणीमुळे थंड असल्यामुळे गरमीत नाचणीची भाकरी खाण्यास उत्तम. खाल्ली तर म्हणजे 12ही महिने खाऊ शकता, पण गरमीत खूप छान, थंड असल्यामुळे. आता ज्या वरच्या भागाला पाणी लावून घेऊया, किंवा खाली पीठ जिथे जास्त असेल तिथे पाणी लावून घ्या, पीठ झाडून घ्या. आता मग ते तव्याला चिटकून भाकरी काळी पडते. आता कडकडीत तव्यामध्ये छानपैकी तवा तापलेला आहे आपला, त्याच्यावर भाकरी टाका आणि अगदी 2 मिनटं 1 मिनटात भाकरी पलटायची आहे. म्हणजे जी आपण टाकलेली बाजू आहे ना, ती थोडी कच्ची राहिली तरी चालेल, कारण नंतर तिला फुगवायचं आहे आपल्याला पलटी मारून. 2 मिनटाने आपण पलटली आहे भाकरी. बघा ही बाजू तेवढी कच्ची राहिली आहे. आणि आता परत छान पलटून झाल्यावर भाकरी पलटली, म्हणजे 2 पलटीत भाकरी बघा टम्म अशी आपली भाकरी फुगली आहे मस्तपैकी. आणि हवा जात असेल तर थोडंसं चमच्याने तिला दाबून घ्या. आणि आता दोन्ही बाजूने छान त्याच्या कड्या जर कच्च्या असतील तर शेकून घ्या. आपली नाचणीची भाकरी तयार आहे. 4 भाकऱ्या केल्यात, पण बघा सगळ्या लुसलुशीत आणि मऊ आहेत. प्रवासात तर खूप मस्त, आणि करायला पण सोप्या, सहज, छोटे छोटेशा ट्रिक वापरून. तूप लावते 1 चमचा, कारण मला चहा बरोबर खायची आहे. अप्रतिम